न्यू अकॅडमिक इयर सुरू झालं म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला प्रश्न पडतो की कसा अभ्यास करायचा। तर मित्रांनो, तुम्हाला सर्वात पहिले एक काम करायचं ते म्हणजे तुमचं टार्गेट डिसाईड करायचं की तुम्हाला किती स्कोअर करायचा आहे। त्याच्यानुसार तुम्हाला अवर्स डिव्हाइड करावं लागतील की इतक्या अवर्स तुम्हाला अभ्यास करायचा आहे। डेली किती वेळ अभ्यास करायचा आहे हे आधीच ठरवा। आणि मित्रांनो, मॉर्निंगचा जो टाइम असतो अभ्यासासाठी एकदम बेस्ट टाइम आहे। आणि रात्री जो तुम्ही दिवसभरात जो काही अभ्यास केलाय तो तुम्ही रात्री रिव्हिजनसाठी द्या। 5 ते 10 मिनिटं जरी रिव्हिजन केली तरी तुमचा अभ्यास हा खूप उत्तम होईल। त्याच्यानंतर तुम्हाला सब्जेक्ट वाईज प्लॅनिंग करायची आहे। जे कठीण सब्जेक्ट आहेत, सोपे सब्जेक्ट आहेत ते तुम्हाला एका शीटवर लिहायचे। ते डिसाईड झाले की तुम्हाला जो कठीण सब्जेक्ट वाटतो त्याला तुम्हाला जास्त टाइम द्यायचा आहे। एकदम फुल चॅप्टर कव्हर करू किंवा हे 2-3 चॅप्टर आपण आजच कव्हर करू असं न करता तुम्ही टॉपिक वाईज तुमचं टार्गेट डिसाईड करा। वीकली टार्गेट डिसाईड करा की मला इतक्या दिवसामध्ये हे टॉपिक कव्हर करायचे, हे कन्सेप्ट मला क्लिअर करायचे। त्याच्याने तुमची अभ्यासाची प्रोडक्टिव्हिटी वाढेल। अशा पद्धतीने तुम्ही छोटे छोटे टार्गेट डिसाईड करा। त्यानंतर अल्जेब्रा, जॉमेट्री या विषयांना तुम्हाला प्रॅक्टिसची खूप गरज आहे। प्रॅक्टिसनेच हे सब्जेक्ट जे आहेत ते स्ट्रॉंग होतात। त्याच्यामुळे तुम्हाला याची प्रॅक्टिस रोज करायची असणार आहे। रिव्हिजन ही नक्की करा, ज्याने तुमचा कॉन्फिडन्स हा वाढेल। आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही अभ्यास करताय तर कंटिन्यू अभ्यास करू नका, थोडा ब्रेक घ्या। त्याने काय होईल, तुमचं माइंड फ्रेश होईल आणि तुम्ही जोमाने परत अभ्यासाला बसाल। तर मित्रांनो, तुमचा अभ्यासाचं प्लॅनिंग काय आहे ते मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच टिप्ससाठी फॉलो करा।